नमस्कार मित्रांनो, मी सौरभ. मागच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंडचे कोणकोणते टाईप्स आहे हे बघितलं. आज आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे कोणकोणते पर्याय आपल्याकडे अवेलेबल आहेत हे बघणार आहोत. यामध्ये मुख्यतः दोन ऑप्शन्स असतात, जसं की एक SIP आणि दुसरा आहे लमसम. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. जसं की एक फिक्स्ड अमाऊंट फिक्स टाईमला इन्व्हेस्टमेंट करणे आणि डिसिप्लिन वेने त्याला फॉलो करणे म्हणजेच सिस्टमॅटिक. आणि सेकंड आहे लमसम. एक कोणतीही मोठी अमाऊंट एकाच वेळेस इन्व्हेस्टमेंट करायला आपण लमसम असं म्हणू शकतो. SIPमध्ये जी स्टार्टिंग अमाऊंट आहे ती 500 रुपये आहे आणि लमसममध्ये 1000 आहे. बट आपण जे 50,000 किंवा 1,00,000 जी इन्व्हेस्टमेंट करतो त्याला आपण लमसम असं म्हणतो. रिस्क काय आहे तर SIPमध्ये लो आहे का, कारण की जी वस्तू 100 रुपयाला एकदा आपण बाय केली ती नेक्स्ट मंथमध्ये जर का 90 रुपयाला आलेली मार्केट खाली आल्यानुसार, तर तेव्हा ती आपल्याला ॲव्हरेज होऊन 95 रुपयाला मिळेल. पण जी लमसम अमाऊंट आहे, जर का ती आपण जेव्हा प्राईस 100 रुपये झाली होती त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट केली आणि भलेही नेक्स्ट मंथमध्ये 90 आहे आणि त्यावेळेस आपल्याकडे जर का अमाऊंट शिल्लक नसेल तर ती एक मोठी रिस्क मार्केटमध्ये आहे. आता SIPमध्ये बेस्ट टाईम केव्हा आहे, एनी टाईम केव्हाही तुम्ही SIP स्टार्ट करू शकता. बट लमसममध्ये जेव्हा मार्केट खाली आहे तेव्हाच इन्व्हेस्टमेंट करू शकता, नाहीतर एक हाय प्राईसला आपले बाईंग होईल. ओके, आता SIP ही सेफ आणि स्टेडी मानली जाते आणि जी लमसम आहे हाय रिस्क हाय रिवॉर्ड गेम मानला जातो. ओके, थँक्यू.